जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. लक्झरी बसमधून चोरीस गेलेले 25 लाख रुपये पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हस्तगत केले आहेत. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती डिझायर कार देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एकता न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिनांक 11 रोजी साधारणतः 6:30 वाजता निखिल पुरुषोत्तम वाणी हे इथे एका सराफा दुकानामध्ये काम करतात. त्यांनी जवळजवळ 25 लाखाची कॅश घेऊन ते कोल्हापूर येथे सिल्वर खरेदीला जात होते. तर काही लोकांना हे माहिती होतं आणि त्यांनी तसा प्लॅन आखला आणि छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये सदरच्या ट्रॅव्हलची गाडी थांबलेली असताना हॉटेल साई सुरुची लॉजिंग येथे ती गाडी थांबली असताना यातील 4 आरोपींनी तो प्लॅन करून त्यांच्याकडचे 25 लाख रुपये कॅश ही त्यांनी पळवले होते. संबंधित पोलीस याच्यामध्ये हा गुन्हा अजून दाखल झालेला नाही, परंतु आपण झिरोची कायमी करून छत्रपती संभाजीनगरला हा वर्ग करण्यात आला आहे. याच्या अगोदर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने याच्यामध्ये 4 आरोपींना आज आपण अटक केली आहे. त्यांची नावं आहेत सोनू भगवान सारवाण, शेख रहमान निसार, सचिन झांबरे, दशरथ चौधरी. याच्यापैकी सगळ्यात मेन जो आरोपी आहे तो आरोपी क्रमांक 1 आहे सोनू भगवान सारवाण. याच्यावर पूर्वीचे जवळजवळ 7 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग आहे की सचिन झांबरे नावाचा एक सराफ देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याने देखील हे प्लॅन त्याला माहिती होतं आणि सदर चोरीमध्ये त्याने देखील सहभाग त्याचा आहे. याच्यामध्ये आपण संपूर्ण 25 लाख रुपये आपण रिकव्हरी केलेली आहे आणि या मारुती डिझायर नावाची गाडी देखील इथे वापरण्यात आली होती, ती देखील आपण जप्त केली. असा एकूण 30 लाखाचा मुद्देमाल इथे आपण जप्त केलेला आहे. हा सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे हा शारदा आश्रम शाळेजवळ कोल्हेनगर जळगाव येथील रहिवासी. आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न याच्यासाठी एक्झॅक्ट रोल काय, परंतु त्याला देखील याची कल्पना होती आणि तो देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. पूर्ण रक्कम रिकवर झाली. 25 लाखच्या 25 लाख रिकवर झाली आणि त्याची वाहन वापरलं ते देखील रिकवर करण्यात आले.